नमस्कार, मी गिरीश निकम. हितगुज या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत गुडघे व खुबा प्रत्यारोपणाच्या आधुनिक उपचार पद्धती. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत तज्ञ डॉक्टर प्रणित सोनावणे, ऑर्थोपेडिक आहेत. ते त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. डॉक्टर सोनावणे हे MS ऑर्थोपेडिक्स आहेत. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि नी सर्जरीमध्ये त्यांची फेलोशिप आहे. आर्थोस्कोपीमध्ये त्यांची फेलोशिप आहे. आज सध्या ते नाशिकमध्ये अपोलो हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर प्रणितजी, गुडघ्या संधिवातामुळे गुडघ्याला खूप प्रॉब्लेम होतो, गुडघ्याची खूप झीज होते. सुरुवातीलाच या विषयावर माहिती सांगा. येस, गुड क्वेश्चन गिरीशजी. कारण सांधेरोपणाच्या अत्याधुनिक पद्धतीकडे जाण्यापूर्वी गुडघेदुखी कशामुळे होते, बेसिक कारण काय ते जाणणे महत्वाचे. त्याआधी गुडघ्याची रचना मी थोडक्यात सांगतो. तर गुडघ्यामध्ये जसे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, फिमर, टिबिया आणि पटेला असे 3 मुख्य हाडांपासून गुडघा बनलेला असतो. आणि फिमरचं डिस्टल एंड हे कार्टिलेज असतं. अल्टिमेट कार्टिलेज हे अत्यंत स्मूथ, ज्यामुळे गुडघ्याची मुवमेंट स्मूथ होते. आणि 2 हाडांच्या मध्ये शॉक ऑब्झर्वर म्हणून काम करणारी मेनिस्कस किंवा गुडघ्याची गादी असते. तर जेव्हा ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघ्याची झीज होते, त्यावेळेस ही गादी झिजून जाते व वरचे हाड खालच्या हाडाला फ्रिक्शन किंवा रब होते आणि त्यामुळे पेन होतो किंवा मुवमेंट स्मूथ राहत नाही. आणि रिस्क फॅक्टर ऑस्टिओआर्थरायटिससाठी असे आहेत की इन्क्रीजिंग एज मध्ये दिसते, ओबेसिटी मध्ये जास्त कॉमन आहे, फिमेल्स मध्ये जास्त कॉमन आहे, ट्रॉमाची हिस्ट्री असेल तर ऑस्टिओआर्थरायटिस लवकर होतो, इन्फेक्शन किंवा असे ऑक्युपेशन्स ज्यामध्ये गुडघ्याचा वापर अधिक प्रमाणात होतो, अशांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस लवकर होते. डॉक्टर प्रणितजी, आता संधिवाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे अनेक लोक त्रस्त आहेत. अगदी म्हाताऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम होतो, ज्येष्ठ लोकांनाच होतो असं काही नाही. वयोगट देखील बदललेला असं आपण म्हणू शकतो. काय उपाय उपलब्ध आहेत? येस, जर स्टेज वाईज विचार केला तर ऑस्टिओआर्थरायटिस हे 4 टप्प्यात डिवाइड असतात. स्टेज 1 आणि 2 ज्यामध्ये 25 ते 30% गुडघा झिजलेला असतो, त्यामध्ये आपण ऑपरेशन नॉन ऑपरेटिव्ह मेथड्स म्हणजे मेडिकेशन्स, व्हिटॅमिन C, इंजेक्शन्स गुडघ्यामध्ये वापरून आपण त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. पण त्याचे साईड इफेक्ट जर बघायला गेले तर मेडिसिन्समुळे लिव्हर आणि किडनीवर डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. जर ऑस्टिओआर्थरायटिस स्टेज 3 किंवा 4 मध्ये असेल तर नी रिप्लेसमेंट हा त्यावरचा रामबाण उपाय ठरतो. तुम्ही स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 बद्दल सांगितलं. ओळेबद्दल थोडी माहिती द्या मला, आणि ओळेच्या शेवटच्या टप्प्यातली लक्षणं कुठली असतात? येस, ऑस्टिओआर्थरायटिस जेव्हा 4th स्टेजमध्ये जातो त्यामध्ये गुडघ्याची अलाइनमेंट बिघडते. जर नॉर्मल अलाइनमेंट अशी सरळ असेल तर तुमच्या स्क्रीनच्या राईटला तुम्ही बघू शकतात की व्हायरसमध्ये म्हणजे गुडघ्याला वाक येऊन जातो. तर ही लेट स्टेजमध्ये दिसते. डिफॉर्मिटी असते, पेशंटला चालणे हे अतिशय अवघड होते, क्वालिटी ऑफ लाईफ बिघडलेली असते आणि याची ट्रीटमेंट मेडिकेशन्सनी होऊ शकत नाही. अशा प्रकारचा वाक गुडघ्याला स्टेज 4 मध्ये आलेला असतो. यावर नी रिप्लेसमेंट शिवाय काही आपल्याकडे उपाय शिल्लक राहत नाही. डॉक्टर प्रणितजी, फोटोमधून आपल्याला दिसतंय की कशा प्रकारे गुडघ्याला सूज येते, बाक येतो किंवा बसताना उठताना खूप वेदना होतात. मग यावर उपाय काय? येस, सो नी रिप्लेसमेंट. तर नी रिप्लेसमेंट आयडियल केव्हा? तर क्वालिटी ऑफ लाईफ जर सिव्हिअरली अफेक्ट झाली असेल, तुमचे दैनंदिन कामकाज तुम्हाला व्यवस्थित करता येत नाहीये, जर का दुखण्याचे प्रमाण हे रोज असेल, तुमच्या दैनंदिन जीवनाच्या ऍक्टिव्हिटीज हॅम्पर झाल्या असतील, बंद झाल्या असतील आणि मेडिकेशनमुळे तुम्हाला मेडिकेशन्समुळे हा पेन कमी होत नसेल तर नी रिप्लेसमेंट इज अ आयडियल ट्रीटमेंट. आणि नी रिप्लेसमेंटचे थोडक्यात बेनिफिट काय? तर एक तर गुडघा वेदनारहित होतो, गुडघ्याची अलाइनमेंट म्हणजे गुडघ्याचा वाक आपल्याला कमी करून गुडघा सरळ करता येतो आणि जी मुवमेंट रेस्ट्रिक्ट झालेली आहे ती स्मूथ व फुल रेंजमध्ये परत मिळवता येते. डॉक्टर प्रणितजी, म्हणजे सांध्यावरील कार्टिलेज फाटल्यामुळे गोळ्या औषधांनी तो आजार काय भरून येऊ शकत नाही, त्याला ऑपरेशन हाच पर्याय आहे? येस, जर स्टेज 1, 2 असेल तर कार्टिलेज आपण परत भरून आणू शकतो. जर स्टेज 3, 4 मध्ये असेल कार्टिलेज परत भरून येत नाही, त्यावर नी रिप्लेसमेंट हाच एक रामबाण उपाय ठरतो. पण डॉक्टर प्रणितजी, आपल्या विषयाच्या मुख्य केंद्राकडेच येऊ आपण. मग आता जर गुडघे प्रत्यारोपण करायचं असेल, हा आपला महत्वाचा टॉपिक आहे, तर मग कुठल्या शस्त्रक्रिया, कुठल्या नवीन उपचार पद्धती आहेत? येस, सो ऍडव्हान्सेस इन नी रिप्लेसमेंट म्हणजे अत्याधुनिक पद्धती, जो आपला आजचा मुख्य विषय आहे, त्यामध्ये पहिलं म्हणजे आम्ही नी रिप्लेसमेंट हे गुडघ्याचा मुख्य स्नायू न कापता सर्जरी करतो, ज्याला सबवॅस्टस अप्रोच असे म्हणतात. दुसरा नवीन पद्धत म्हणजे पेनलेस सर्जरी. पहिले 3 ते 4 दिवस पेशंटला अतिशय वेदना व्हायच्या,
ठराविक मेडिकेशनचे मिश्रण जॉईंटमध्ये इंजेक्ट केल्यामुळे या वेदना अगदी 10% कमी करता येतात. आणि तिसरं अत्याधुनिक पद्धत म्हणजे पूर्वी 1 तासासाठी जर सर्जरी चालायची तोपर्यंत गुडघ्याचा रक्त पुरवठा बंद केला जायचा टुर्निकेट वापरून. नवीन पद्धतीमध्ये आम्ही टुर्निकेट वापरत नाही. थ्रूआउट द सर्जरी रक्तपुरवठा हा चालूच असतो, ज्यामुळे मसल्सला बोन्सला न्यूट्रिशन मेंटेन राहते आणि ज्यामुळे पेशंटला पहिल्याच दिवशी चालणे शक्य होते. आणि तिसरं म्हणजे कमीत कमी काप वापरून आम्ही ही सांधे प्रत्यारोपण करतो. डॉक्टर प्रणीतजी, आता तुम्ही जी सबवॅस्टस पद्धत सांगितली तर तुमचं म्हणणं आहे की या पद्धतीमुळे वेदना होत नाहीत, बरोबर? याच पद्धतीविषयी आणखी थोडी खोलवर माहिती द्या. येस येस. सो सबवॅस्टस अप्रोच, तर त्याकडे जाण्याआधी मी तुम्हाला जुन्या पद्धतीबद्दल सांगतो. जे ट्रॅडिशनल मेथड सर्जन फॉलो करतात, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की हा गुडघ्याचा मुख्य स्नायू कट करतात, मग गुडघा एक्सपोज केला जातो नी रिप्लेसमेंटसाठी, ज्यामुळे हा स्नायू भरण्यासाठी 15 ते 20 दिवस जातात. ब्लिडिंग होते, पेशंटला विकनेस असतो, पेशंटला पहिल्या दिवशी चालणे फिरणे शक्य होत नाही. जे काही ऍडव्हान्सेस आता मी फॉलो करतो हे युरोपमध्ये ऑलरेडी फ्रान्समध्ये फॉलो होतात, तेच आम्ही आता नाशिकमध्ये अपोलो हॉस्पिटलमध्ये फॉलो करत आहोत. तर तुम्ही बघू शकतात की माझी जी पद्धत आहे एक्सपोज करण्याची ती सबवॅस्टस मेथड आहे. म्हणजे मी स्नायू शाश्वत ठेवून शाश्वतरित्या तो स्नायू बाजूला घेतो बोटांच्या द्वारे न कट करता आणि मग गुडघा उघडला जातो, ज्यामुळे स्नायूची ताकद मेंटेन राहते, पेशंटला वेदना होत नाही, ब्लिडिंग कमी होते आणि त्याचमुळे पेशंट अतिशय फायदेशीर आणि अतिशय सहजपणे पहिल्याच दिवशी चालू शकतो. मांडीचा जो मुख्य स्नायू आहे त्याला तुम्ही कट नाही करत. ओके, ती ही पद्धत आहे. येस. आणि हे ऑपरेशन केल्यानंतर लवकर बरं होण्यास मदत होते. पहिल्याच दिवशी आम्ही पेशंटला चालवतो आणि पहिल्याच दिवशी फिजिओथेरपी चालू करू शकतो. ताकद पूर्वरित राहते, जी त्या दिवशी आहे सर्जरीच्या तीच ताकद मेंटेन राहते सर्जरी नंतरही. ही खूपच चांगली गोष्ट आहे. सांधेरोपण शस्त्रक्रिया वेदनारहित होऊ शकतात का? येस, वेदनारहित सांधेरोपण शस्त्रक्रियासाठी जसं मी सांगितले की विशिष्ट प्रकारचे मिश्रण जे औषध आपण भूल देण्यासाठी वापरतो त्याच औषधांचे मिश्रण आपण डायरेक्टली स्नायूंमध्ये लिगामेंट्समध्ये फायनल इम्प्लांट टाकायच्या आधी इंजेक्ट करतो, ज्यामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित होते. दुसरं म्हणजे कमरेत भूल तर देतोच, त्या व्यतिरिक्त ॲडक्टर कॅनल ब्लॉक ही पद्धतही वापरली जाते ऑपरेशनच्या नंतर, ज्यामुळे परत 5 ते 6 दिवस त्याचा इफेक्ट राहून या वेदना पूर्णपणे कमी करता येतात. डॉक्टर, आपण खुबादुखी या मुद्द्याकडे वळूया. खुबादुखीची मुख्य लक्षणं काय आहेत, काय कारण आहेत? येस. सो जसे गुडघ्यामध्ये येस सॉरी हां त्याची कारणही सांगा सुरुवातीला, नंतर लक्षणं. या. सो जसे मी गुडघ्याचे कारण सांगितले की ऑस्टिओआर्थरायटिस, तसे ऑस्टिओआर्थरायटिस हिपमध्येही कॉमन आहे. दुसरं कॉमन म्हणजे एव्हीएन म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस, ज्यामध्ये गुडघ्याच्या खुब्याच्या बॉलचा रक्तपुरवठा हा बंद होतो, ज्यामुळे तिथले बोन डॅमेज होऊन गोलाकार जो बॉल असतो तो पूर्णपणे फ्लॅट होऊन किंवा शेप डिस्टॉर्ट होऊन तिथली मुवमेंट कमी होते व त्याच्यात आर्थरायटिक चेंजेस दिसतात. डॉक्टर, म्हणजे खुब्याच्या सांध्याला मार लागणं, ऍक्सिडेंट होणं किंवा लहानपणापासून असलेला एखादा विकार कारणीभूत आहे? येस, एव्हीएन हे बऱ्याच वेळा अर्ली एज मध्येही दिसून येते किंवा पर्थेस डिसीज जे पिडियाट्रिक पेशंटमध्ये आढळले जातात किंवा डिस्प्लास्टिक हिप हेही आपण पिडियाट्रिक पेशंटमध्ये बघतो, जे कॅरी फॉरवर्ड होऊन यंग एजमध्ये लवकर हिप रिप्लेसमेंट ची गरज अशा पेशंट पडते. डॉक्टर, खुबाचं प्रत्यारोपण जर करायचं असेल तर मग आधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत? येस. सो जी ट्रॅडिशनल पद्धत आहे किंवा जी भारतामध्ये सहजासहजी वापरली जाते ती म्हणजे खुबा प्रत्यारोपण मागच्या बाजूने केली जाते. मी जी पद्धत वापरतो महाराष्ट्रामध्ये मी एकमेव आहे व इंडियामध्ये 3 ते 4 सर्जन्स आहेत जे खुबा प्रत्यारोपण पुढच्या बाजूने करतात, ज्याला अँट्री अप्रोच असे म्हणतात, ज्यालाच मायक्रो हिप फ्रंट सर्जरी आम्ही म्हणतो. याचे फायदे असे की हिप रिप्लेसमेंट पुढून केल्यामुळे जे मुख्य स्नायू खुब्याचे मागच्या बाजूला किंवा साईडला असतात ते आपण कट करत नाही, त्यांची ताकद पूर्वरित राहते, ब्लिडिंग कमी होते आणि अतिशय छोटा ओपनिंग करून आपल्याला हिप रिप्लेसमेंट करता येते. आणि प्लस जे मुख्य नस असते सियाटिक नर्व तीही मागच्या बाजूला असते, तिला इंजुरी होण्याचे चान्सेस देखील पोस्ट अँट्री अप्रोचमध्ये कमी होतात. आणि पोस्टरी कॅप्सूल म्हणजे मागची कॅप्सूल इंटॅक्ट राहिल्यामुळे डिस्लोकेशन म्हणजे हिप रिप्लेसमेंट नंतर जे डिस्लोकेशनचे चान्सेस असायचे
ते अतिशय कमी होऊन जातात जर हिप रिप्लेसमेंट सर्जरी आपण एंट्री अप्रोचने केली. डॉक्टर, तुम्ही म्हटलं की खुबा प्रत्यारोपण करताना तुम्ही मागील बाजूस कट करून ऑपरेशन करता. पूर्वी मागील कट करायचे, आम्ही एंट्री पुढच्या बाजूने, आता पुढच्या बाजूने करता तुम्ही. आणि मग या ऑपरेशनमुळे सांधा निखळण्याचं प्रमाण कमी आहे. अतिशय 0% चान्स ऑफ डिसलोकेशन इन एंट्री अप्रोच. मग डॉक्टर, माझा हा एक महत्वाचा प्रश्न की मग खुबा प्रत्यारोपण करायचं असेल तर कुठला सांधा अधिक योग्य आहे? जॉईंट्समध्ये 3 प्रकार असतात मुख्य. एक म्हणजे मेटल ऑन पॉली, एक म्हणजे सिरॅमिक ऑन पॉली, तिसरा म्हणजे सिरॅमिक ऑन सिरॅमिक. तर बेस्ट जर याचे रिझल्ट आहे ते आहे सिरॅमिक ऑन सिरॅमिकचे. पण जर यंग पेशंट असेल, थोडीशी ऍक्टिव्हिटी किंवा आपण म्हणतो रिक्रिएशनल स्पोर्ट्स असेल तर सिरॅमिक ऑन पॉली आम्ही प्रेफर करतो, कारण पॉलिथिलिनला थोडीशी सॉफ्टनिंग किंवा शॉक ऑब्झर्वर टेंडन्सी असते. म्हणून सिरॅमिक ऑन पॉली फॉर रिक्रिएशनल स्पोर्ट्स, सिरॅमिक ऑन सिरॅमिक फॉर ओल्ड पेशंट. डॉक्टर प्रणित जी, आणखीन एका महत्वाच्या विषयाकडे तुमचं लक्ष वेधतो. सध्या कोरोनाचा काळ आहे, अनेक जण घरातून बाहेर पडायला घाबरतात किंवा हॉस्पिटलमध्ये जायला घाबरतात. अशा गेल्या काही 4-5 महिन्यात काही पेशंट्स तुमच्याकडे आलेत का, आणि तुम्ही तसे ऑपरेशन केलेत का, किंवा मग आता काहींची करायची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? थ्रूआउट करोना काळामध्ये आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये अशा पेशंट्सला ज्यांना चालता फिरता येत नव्हते, अशा पेशंटचे आम्ही इमर्जन्सी म्हणता येईल असे नी रिप्लेसमेंट केले आहे, कारण त्यांना चालणे फिरणे शक्य नव्हते घरातल्या घरात, किंवा त्यांचा होम फॉलचा रेट वाढला, घरी पडण्याचे प्रमाण वाढलेले होते, ज्यामुळे फ्रॅक्चर्स व्हायचे. आणि अपोलो हॉस्पिटल NABH अक्रेडिटेड डिझाईन आणि झोन पद्धती असल्यामुळे एकही पेशंटला मागच्या 2 महिन्यात आम्ही ज्यांचे रिप्लेसमेंट केले आहेत त्यांमध्ये कधीही कोविडची लागण झाली नाही. आणि सगळे पेशंट आता अतिशय आनंदाने फिजिओथेरपी, रिहॅब आणि त्यांच्या नवीन लाईफस्टाईल एन्जॉय करत आहेत. म्हणजे करोनाच्या बाबत सगळी काळजी हॉस्पिटलकडनं घेतली जाते. 100%. म्हणजे अगदी रुग्णांनी अगदी निर्धोकपणे न घाबरता हॉस्पिटलमध्ये यायला पाहिजे. येस, 100% एकदम कोविडची काही रिस्क नाही याची मी शाश्वती देऊ शकतो. डॉक्टर, आणखीन एका मुद्द्याकडे विचारतो. मगाशी तुम्ही थोडंसं एक्सप्लेन केलं, पण मला थोडं विशद करून सांगा की सांधे प्रत्यारोपण करताना जो उपचाराचा कालावधी असतो, म्हणजे आपला स्वतः ग्रामीण भागातील काही जण बघत असतील, त्यांना तुमच्याकडनं उपचार करून घ्यायचे असतील तर साधारणतः उपचाराची प्रक्रिया कशी आहे, कुठल्या कुठल्या टप्प्यात कशा पद्धतीने उपचार होतात, आणि किती दिवसात पेशंट अगदी खडखडीत बरा होऊ शकतो? येस, सो नॉर्मल नी रिप्लेसमेंट जेव्हा आपण दोन्ही सांधे एका वेळेस बदलतो आणि पेशंटचं वय जर 60च्या वरती असेल तर जनरली 5 ते 6 दिवसाची ऍडमिशन प्रोसेस असते, ज्यामध्ये पहिल्या दिवशी ऍडमिट होऊन फिटनेस होऊन दुसऱ्या दिवशी सर्जरी, त्याच दिवशी संध्याकाळी पेशंटची फिजिओथेरपी व चालण्याची प्रॅक्टिस, व नंतरचे 2 ते 3 दिवस अँटीबायोटिक मेडिकेशन, फिजिओथेरपी, रिहॅब, डायटिशियन काउन्सिलिंग हे सगळे करून पेशंटला अगदी स्टेप ट्रेनिंग सुद्धा करून आम्ही नंतरच घरी पाठवतो. डॉक्टर, डे केअर म्हणजे पहिल्याच दिवशी रुग्ण आला, ऑपरेशन केलं आणि तो घरी परतला, हा मुद्दा आहे. एक मोठं काम तुम्ही केलेलं आहे. मात्र मी छोट्याशा ब्रेक नंतर या मुद्द्यावर डॉक्टरांकडून आपण भरपूर माहिती घेणार आहोत. बघत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. इथून विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुडघे व खुबा प्रत्यारोपणाच्या आधुनिक उपचार पद्धती या महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर प्रणित सोनवणे आपल्याला मार्गदर्शन करतात. डॉक्टर प्रणितजी, ब्रेक पूर्वी आपण अनेक विविध अंगांनी चर्चा केला, कुठल्या कुठल्या उपचार पद्धती सांगितल्या, पण एक महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. पहिल्याच दिवशी पेशंट आला, त्याचं ऑपरेशन झालं आणि संध्याकाळी तो घरी गेला. तर याविषयी सांगा. येस, सो पहिल्याच दिवशी पेशंट ऍडमिट करून सर्जरी होऊन त्याच दिवशी चालून पेशंट आम्ही घरी पाठवण्यात आम्हाला यश आलं आहे. याला डे केअर नी रिप्लेसमेंट सर्जरी असे म्हणतात. युरोपमध्ये ही प्रॅक्टिस ऑलरेडी चालू झालेली आहे. त्याचा फायदा म्हणजे कॉस्ट कटिंग होऊन जातं, पेशंटला टोटल पॅकेज पेक्षा 30 to 40% त्याचा फायनान्शियल बेनिफिट होतो. आणि हॉस्पिटल लोड किंवा आजच्या काळामध्ये जर जिथे बेड इंडियासारख्या ठिकाणी जिथे बेडची कमतरता असते अशा ठिकाणी डे केअर नी रिप्लेसमेंट एक रेव्होल्युशन ठरू शकते. तर आम्ही ही सर्जरी उत्तर महाराष्ट्रातली पहिली सर्जरी मागच्या आठवड्यात केली. पहिल्या दिवशी 50 वर्ष महिला ज्यांना डायबिटीज नाही, थायरॉइड नाही, कोणताही आजार नाही, याचा फिटनेस पहिले ओपीडी बेसिसवर करण्यात आला. फिटनेस झाल्यानंतर पेशंटला सकाळी उपाशीपोटी बोलवण्यात आले. सकाळी 8 वाजता 8:30 वाजता मी सर्जरी चालू केली. 9:30 वाजता मी रिप्लेसमेंट संपले. पेशंटला रिकव्हरीत ठेवण्यात आले जवळपास 4 ते 5 तास. संध्याकाळी 6 वाजता पेशंटला चालवण्यात आले, फिजिओथेरपी करण्यात आली. आणि ह्या सर्जरीमध्ये पेन कंट्रोल हा वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. जनरली आपण स्पायनल म्हणजे कमरेत भूल देऊन सर्जरी करतो, पण जेव्हा आपण कमरेत भूल देतो त्यावेळेस पेशंटला आपण पहिल्या दिवशी चालवणे अवघड होते, कारण त्याचा विकनेस संध्याकाळपर्यंत असतो. यासाठी आम्ही जनरल अॅनेस्थेशियाचा उपयोग केला आणि प्लस अडॅक्टर कॅनल ब्लॉक याचा वापर करून पेशंटची सर्जरी ही वेदनारहित केली.
ज्यामुळे पेशंटला संध्याकाळी चालणे शक्य झाले. आणि जसं की आपण बोललो की सबवॅस्टस अप्रोच म्हणजे स्नायू न कापता ही सर्जरी केल्यामुळे हा एक बेनिफिट होता की पेशंट पहिल्या दिवशी चालू शकला. संध्याकाळी 8:30ला पेशंट डिस्चार्ज झाला. त्यानंतर मी स्वतः पेशंटशी फोनवर टचमध्ये होतो, ऑन कॉल होतो. आमचे अपोलो हॉस्पिटलचे सिस्टर्स आणि RMOs यांचे सकाळ संध्याकाळ 2 ते 3 दिवस घरी राऊंड झाले. ही जी प्रोटोकॉल्स पाळल्यामुळे ही सर्जरी अतिशय सक्सेसफुल ठरली आणि पेशंट आता 8 दिवस झाले पेशंट अतिशय चांगल्या रीतीने चालत आहे, नवीन लाईफस्टाईल एन्जॉय करत आहे. अभिनंदन डॉक्टर. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये. डे केअर नी रिप्लेसमेंट म्हणजे एका दिवसात सगळं तुम्ही हे ऑपरेशन केलेलं आणि पेशंट घरी पण गेलाय. या महिला रुग्णाचं वय आणि नाव आणि कुठल्या भागातून? येस, तर हा माझा पहिल्या दिवशीचा संध्याकाळचा घरचा फोटो आहे, ज्यामध्ये मी स्वतः व्हिजिट दिली, आमच्या टीमनी व्हिजिट दिली. पेशंटचं नाव मिसेस विंचू, नाशिकला राहणाऱ्या, नांदूर नाक्याला त्यांचं घर आहे. एक्सरे बघू शकतात. हे त्यांची नी रिप्लेसमेंट सर्जरी झाली आणि त्या पहिल्याच दिवशी उभ्या आहेत आपल्या पायावर. डॉक्टर प्रणीतजी, आणखीन एका महत्वाच्या विषयाकडे तुमचं लक्ष वेधतो की ते म्हणजे डायबिटीस आहे किंवा मग हृदयविकारासंदर्भात काय काय थोडेसे प्रॉब्लेम्स, इश्यूज आहेत. अशा वेळेला गुडघेदुखीमुळे मग चालता येत नाही किंवा अजून काही गोष्टी करता येत नाही, तर मग अशा वेळेला जर नी रिप्लेसमेंट ऑपरेशन केल्यानंतर कितपत त्याचा फायदा होऊ शकतो? येस, तर एक विशेष सायकल आहे गिरीजी. जर पेशंटला ऑस्टिओआर्थरायटिस आहे त्यामुळे पेशंटचे चालणे कमी होऊन जाते, ज्यामुळे पेशंटचे वजन वाढते. चालणे कमी झाल्यामुळे फुफ्फुसांची कॅपॅसिटी कमी होते, डायबिटीसचे प्रमाण वाढते, हायपरटेन्शन प्रमाण सुरू होते, ज्यामुळे परत गुडघ्यांवर त्याचा दुष्परिणाम होऊन अजून गुडघे खराब होतात. तर हा सायकल कुठेतरी ब्रेक करणं गरजेचं आहे. तर पेशंटला चालणे हे महत्वाचे आहे जर डायबिटीस किंवा लठ्ठेपणा किंवा हायपरटेन्शन कमी करायचे असेल तर. आणि पेशंटला जर चालायचे असेल तर गुडघे वेदनारहित असणे गरजेचे. तर वेदनारहित गुडघे देण्याचं काम आम्ही करतो. त्यानंतर पेशंट जर 3 ते 4 किलोमीटर रोजचा चालला तर डायबिटीस, हायपरटेन्शन आणि लठ्ठेपणा यापासून पेशंट स्वतःला दूर ठेवू शकतो. डॉक्टर प्रणीतजी, गुडघ्याचं ऑपरेशन करून किंवा सांधेरोपण करून अगदी पहिल्यासारखा माणूस तो तंदुरुस्त राहू शकतो, चालता फिरता राहू शकतो? येस, डेफिनेटली. पहिल्यापेक्षा दुसरा उपप्रश्न माझा आहे की ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा समस्या उद्भवू शकते का? नाही, जर तुमचे टेक्निक्स करेक्ट असतील, जर जे लेटेस्ट टेक्निक आता आहे, जे रेव्होल्युशन आहे ते जर तुम्ही वापरता आहात तर पेशंटला ही शस्त्रक्रिया अतिशय सोयीची होते, ज्यामध्ये कॉम्प्लिकेशन रेट अगदी कमी आहे. आणि जर प्रॉपर प्रोटोकॉल्स पाळले गेले, जॉईंट रिप्लेसमेंटचे प्रॉपर मेडिकेशन, प्रॉपर फिजिओथेरपी करण्यात आली तर यामध्ये 100% सक्सेस रेट मी सांगू शकतो नी रिप्लेसमेंट. डॉक्टर प्रणीतजी, तुम्ही आतापर्यंत खूप ऑपरेशन्स केले, तरी गुडघ्या प्रत्यारोपणाचे ऑपरेशन करताना आतापर्यंतचा अनुभव तुमचा कसा होता? येस. आणि कुठले पेशंट, जास्त वयोगटातले कुठले पेशंट? वयोगटातले कॉमन पेशंट असतात 65 नंतरचे, पण जसं आता डे केअर आपण बघितलं त्यांना 50व्या वर्षीच त्यांचा गुडघा स्टेज 3, स्टेज 4 मध्ये खराब झालेला होता. त्यामुळे व्हॅरिएशन भरपूर आहे, पण कॉमनली 65 नंतर गरज पडते. पण लेटली लाईफस्टाईल चेंजेसमुळे, हायपरटेन्शनमुळे, ओबेसिटीमुळे 50 मध्ये सुद्धा ऑस्टिओआर्थरायटिसचे प्रमाण हे आढळते. आणि स्टेज 3-4 मध्ये नी रिप्लेसमेंट आम्ही 55 मध्येही केलेले आहेत. डॉक्टर, गुडघेदुखी टाळायचीच असेल, आता तुम्ही सांगितलं की वजन हे एक मुख्य कारण आहे, तर आणखी काय प्रिव्हेंटेशन केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे? येस, जर का आपल्याला गुडघ्याचा झीज हे पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्येच थांबवायचे असेल तर नियमित व्यायामामध्ये रोजचे चालणे, सायकलिंग आणि प्रॉपर ट्रेनिंग किंवा प्रॉपर गायडन्सच्या अंडर जर नीचे मसल स्ट्रॉंग केले, पुढच्या बाजूचे म्हणजे वॅस्टस मसल आणि मागच्या बाजूचे म्हणजे हॅमस्ट्रिंग मसल हे जर स्ट्रेंथन ठेवले तर गुडघ्यावरचा डायरेक्ट जॉईंटवरचा लोड हा कमी होतो आणि कार्टिलेजची झीज कमी होते. तसेच ऍडिशनली डाएटमध्ये जर आपण अँटी फॅटलेस डाएट किंवा अँटी ओबेसिटी डाएट जर ठेवलं आणि व्हिटॅमिन सीचं आणि व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचं प्रमाण जर डाएटमध्ये जास्त ठेवलं तर ऑस्टिओआर्थरायटिस ही आपण स्टेज 1 किंवा 2 मध्येच थांबवू शकतो. बरोबर. म्हणजे डॉक्टर, गुडघा आणि खुबा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया किती महत्वाच्या आहेत, त्यामुळे दुसरे कुठलाही उपचार न करता ऑपरेशन हा एक खूप चांगला उपाय आहे आणि त्यातून तुम्ही लवकर रिकव्हरी करू शकता, वेळ वाचू शकता आणि आयुष्यभर पुढे तंदुरुस्त राहू शकता. येस, डेफिनेटली. अगदी जाता आता अगदी थोडक्यात तुम्ही पेशंटला काय सल्ला द्याल? माझा पेशंटला हा सल्ला आहे की जर तुमचा स्टेज 3 किंवा 4 मध्ये गुडघा आहे तर हा त्रास सहन करू नका. नी रिप्लेसमेंट नंतर तुम्हाला एक नवीन लाईफस्टाईलची गॅरंटी आम्ही देतो. आणि जसं की आपण बोललो की रोजचे 3-4 किलोमीटर जर चालणे तुमच्याकडून शक्य झाले नी रिप्लेसमेंट नंतर तर त्यानंतर तुम्ही डायबिटीस, ओबेसिटी
व इतर काही आजारांपासून व तुमची इम्युनिटी वाढवून बाकी सगळ्याच आजारांपासून स्वतःला तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. डॉक्टर प्रणीतजी, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुम्ही खूप विविध अंगाने माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. गुडघे व खुबा प्रत्यारोपणाच्या आधुनिक उपचार पद्धतीवर डॉक्टर प्रणीत सोनावणे यांनी माहिती दिलेली. आता हितगुजा विशेष कार्यक्रमात इथेच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.